खरं-खरं सांगा लग्नाच्या अगोदरपासून सगळा अगदी सुगरणीसारखा स्वयंपाक कोणाकोणाला येतो. मी तरी सगळा स्वयंपाक लग्नानंतर शिकले. लग्ना अगोदर खूप छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे चहा करणं, अ, नाश्ते वगैरे बनवणं एवढ्याच गोष्टी येत होत्या. लग्नानंतर सगळ्या गोष्टी मी शिकत गेले. कारण जसं लग्न झालं तसं करायला कोणी नव्हतं आणि मी बाहेर राहत होते. आम्ही दोघं जण पुण्यामध्ये राहायला आलो. त्यामुळे सगळ्या गोष्टी अंगावर पडत गेल्या आणि आपोआप सगळ्या गोष्टी येत गेल्या. ते म्हणतात ना, की पाण्यामध्ये पडल्यानंतर आपोआप आपण नाकातोंडात पाणी जायच्या भीतीने पोहायला शिकतोच. तसंच काहीसं झालं माझ्या बाबतीमध्ये आणि मी हळू-हळू शिकत गेले सगळ्या गोष्टी. जॉबसुद्धा करत होते, पण मुलगी झाल्यानंतर मुलीला सांभाळायला कोणी नव्हतं, त्यामुळे जॉब सोडावा लागला. खूप वाईट वाटायचं, की एवढं शिक्षण घेऊन मग काहीच उपयोग झाला नाही, आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. पण बायकांनाच सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात आपल्या घराशी आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून नंतर-नंतर हळू घरातल्या गोष्टींची सुद्धा सवय लागली, कामं आवडायला लागली. सगळ्या घरातल्या गोष्टींमध्ये सुद्धा मी आनंद शोधायला लागले. तर तुमचं काय असं आहे का सांगा बरं?